यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला गहू अवकाळी पावसामुळे भिजल्याची घटना घडली। अंदाजे 1200 ते 1500 क्विंटल गहू पावसात भिजल्याची माहिती समोर आली। हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्यासाठी 3 दिवसाचा येलो अलर्ट जारी केला होता। मात्र अचानक गव्हाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने साठवण व्यवस्थेवर ताण पडला आणि पावसामुळे मोठे नुकसान झाले। या संदर्भात बाजार समितीचे सचिव विशाल राठोड यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी 1200 ते 1500 क्विंटल गहू भिजल्याची पुष्टी दिली। मात्र आर्णी तालुका हे यवतमाळ शहरापासून 55 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे त्यांची मुलाखत मिळाली नाही। तुम्हाला मी 2 वेळ झालो विनंती करायला 2 वेळ झालो आता मग तुमचा माल हे आमचा जे माल आहे शेतकऱ्याचा पूर्ण तुम्ही हरास करायला लावा नाहीतर आम्ही काही रातभर पण दाखला करणार आहोत। तुमच्या हातात आहे काय व्यापारी तुमच्या हातात आहे तुम्ही लवकर आम्हाला काय झालं लवकर करा तुम्ही प्रयत्न 10 मिनिट तुम्हाला वेळ 2 मिनिटाच्या पावसानं काय झालं। हवामान विभागाच्या वतीने गोंदिया जिल्ह्याला आज पावसाचा अलर्ट देण्यात आला होता। हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला असून दुपारनंतर गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरण झालं आणि त्यानंतर अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। वादळी वारा आल्याने कापणीला आलेला धान पीक तसंच आंबा पीक आणि भाजीपाल्याच्या शेतीला याचा फटका बसण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्याचा पारा 41 अंशांवर गेला असताना अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना असह्य उकाड्यापासून मात्र दिलासा मिळालाय। चाकण शिक्रापूर मार्गावर भोसे गावाजवळ भीषण अपघात झाल्याने संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली। अपघातानंतर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागते। घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मदत कार्य सुरू केले। प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। वाहन चालकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन करण्यात येते। जखमी आणि अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विक्रमी विजय मिळवत तब्बल 2,20,000 मतांनी प्रतिस्पर्ध्यावर मात केले। हा विजय माजी नेते अजित पवार यांच्या जनादेशापेक्षाही मोठा मानला जातोय। बारामतीकरांनी दादांना दिलेली अनोखी श्रद्धांजली म्हणून याकडे पाहिलं जातंय। दुःखाच्या काळातून सावरत सुनेत्रा पवार यांनी जनसेवेसाठी रणरागिणीप्रमाणे मैदानात उतरत दमदार कामगिरी केली। वारसा दादांचा ध्येय विकासाचं या नव्या घोषणेसह त्यांनी मतदारांचा विश्वास जिंकला। प्रतिष्ठेच्या या लढतीत त्यांचा दबदबा कायम राहिला असून राज्याच्या राजकारणात त्यांची मजबूत एंट्री झाल्याचं मानलं जाते। महाराष्ट्रातील जनतेकडूनही सुनेत्रा पवार यांच्याकडे आशेने पाहिलं जाते। त्यांच्या नेतृत्वाकडून विकासाच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा आणि मिळालेल्या पाठबळाचाही या विजयात मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातंय। काय सांगणार सुनेत्रा पवार या भरघोस मतांनी विजय झालेला आहे? असं आहे की काल पोटनिवडणुकीचा निकाल लागला। एकीकडे दुःखही आहे, एकीकडे आनंद पण आहे। पण दादांच्या अकाली निधनामुळे ती जागा रिक्त झाली होती। दादांचा अपघात झाला आणि मग आता पोटनिवडणूक लागल्यावर असं वाटत होतं की सगळे जण मिळून सुनेत्रा वहिनींना अविरोध निवडून आणतील, पण तसं झालं नाही। जर अविरोध निवडून आले असते तर असं वाटलं असतं की दादांना खरी श्रद्धांजली देण्यात आली। तसंही बारामतीकरांनी दादांना खरी श्रद्धांजली दिली। पूर्ण बारामतीकर हे जेव्हा वोट टाकायला गेले आणि त्यांनी 2,20,000 मतांनी सुनेत्रा वहिनींना निवडून आणलं। आज 2,20,000 मतांनी निवडून आणलं म्हणजे एक हा फार मोठा विक्रमच झालेला आहे। म्हणजे दादांपेक्षा जास्त मतांनी सुनेत्रा वहिनी निवडून आले। एक प्रतिष्ठेची निवडणूक होती, जबरदस्ती ती प्रतिष्ठेची करण्यात आली। जर ती अनपोत जर दादा आले असते, आपलं ताई आल्या असत्या तर फार एक वेगळं वातावरण राहिलं असतं। तरी
बारामतीकरांनी सुनेत्रा वहिनींना एक दादांना श्रद्धांजली देऊन सुनेत्रा वहिनींना भरघोस मताने निवडून आणलं. आता सगळ्यांचं म्हणणं होतं की बुवा तिथे आम्ही एक बॅनर लावला. आता बॅनर लावायचं उद्दिष्ट असं होतं की आज सुनेत्रा वहिनींसारखे जर बाई इतकं दुःख असतानासुद्धा या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याकरता आपल्या इथे मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाल्या. पहिल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. म्हणून मी एक टॅगलाईन त्यांच्यासाठी बनवली होती की देशासाठी जशी लढली झाशीची राणी, दुःख विसरूनी जनतेत आली महाराष्ट्राची रणरागिणी. वारसा दादांचा ध्येय विकासाचे मुख्यमंत्री होण्यासाठी सुनेत्रा वहिनींना साथ देऊ वचन राष्ट्रवादीचे. हे एक टॅगलाईन होती. म्हणजे दादांचं स्वप्न आणि महाराष्ट्राच्या जनतेचं सुद्धा स्वप्न होतं की काही करून दादांना मुख्यमंत्री करायचं. पण आता दादा मुख्यमंत्री नाही म्हणून सुनेत्रा वहिनींना आम्ही मुख्यमंत्री, हे महाराष्ट्राची जनता येणाऱ्या 2029 नंतर जर आम्हाला चांगलं आमचे जर चांगले आमदार निवडून आले आणि आम्हाला बहुमत किंवा मग तुमच्या महायुती जरी झाली, महायुती होईलच, आणि त्याच्यात जर आम्हाला चांगलं यश मिळालं तर सुनेत्रा वहिनींना महाराष्ट्राची जनता ही मुख्यमंत्री म्हणून बघेल असं या ठिकाणी मला वाटतं. पक्षामध्ये मुख्यमंत्रीबाबत काही अंतर्गत चर्चा वगैरे सुरू आहे? नाही, काही चर्चा वगैरे काही नाही. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे चांगलं काम करत आहेत, त्याच्याबद्दल काही हे नाही. आज आमच्या पक्षाला जर काही कुठे काही आलं तर सुनेत्रा वहिनींना सांभाळण्याचं कामसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब करून राहिले, याच्यात काही वाद नाही आहे. आणि खरी श्रद्धांजली जी बारामतीकरांनी दिली त्यांचं मनापासून मी आभार मानतो.